आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। पंजाबमधील आता भटिंडातल्या लष्करी छावणीमध्ये हेरगिरी करणाऱ्या रुकीबला आता 3 दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISISला गोपनीय माहिती पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे। जम्मू आणि काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडलाय। चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। पहलगाम दहशतवादी हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून 10 लाख रुपयांचं बक्षीस। शिंदे शिवसेनेचे युवा सेने सरचिटणीस राहुल कनाल यांची ही घोषणा। तर जम्मू काश्मीरला पोलिसांकडून देखील याआधीच 20 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। मणिपूरमध्ये चकमकीमध्ये 10 दहशतवाद्यांचा खात्मा। चांदेल जिल्ह्यातल्या चकमकीत आसाम रायफल्सची कारवाई आहे। तर अद्यापही दहशतवाद विरोधी मोहीम सुरूच राहील। शक्य असेल तितक्या लवकर पुतीन यांची भेट घ्यायची आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य। I do want to see my beautiful grandson, son, and we'll be doing that. But I will tell you that the world is a much safer place right now, and I think in 2 or 3 weeks we could have it be a much safer place. सोलापूर आणि सिंधुदुर्गामध्ये ड्रोन उडवण्यास मनाई असेल। 15 ते 3 जून पर्यंत आता 15 मे ते 3 जून पर्यंत विनापरवाना बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण, छायाचित्रण तसंच कोणत्याही प्रकारच्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई असेल। भारत आणि पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येते। रविवारी इस्रो 101 वर रॉकेट अवकाशामध्ये सोडणार आहे। PSLV C61 मोहिमेचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात येईल। बीडच्या केज अहमदपूर रस्त्यावर कंटेनरचा थरार। दारूच्या नशेत असलेल्या कंटेनर चालकाची 20 वाहनांना धडक। अनेकांना चिरडण्याचा प्रयत्न झालाय। यामध्ये 20 ते 25 जण जखमी झालेत तर 1 जण ठार झालाय। तर शेतामध्ये जाऊन कंटेनर पलटला असून कंटेनर चालक जखमी आहे। त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। पोलीस सगळा तपास करतायत।